पक्षाला बहुमत असेल ते शासन करतं. लोकसभेमध्ये आपण मतदान, आता कधी इलेक्शन 2029ला असणार, 2029ला तुम्ही पण वोट देणार आहे ना. पैसे किती घेणार बरं? नाही ना, पैसे घ्यायचे नाही तर म्हणून आपण तिकडनं पैसे घेऊ, तिकडनं दुसऱ्याला देऊन टाकू. पैसे पण घ्यायचे नाही आणि तुमच्या बुद्धीला अनुसरून तुम्हाला काय करायचंय, मतदान करायचंय. लोकसभेमध्ये लक्ष द्या, साधारण नाही, देश चालणारे आपल्या वोटिंगनं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, तुमच्यामध्ये जी ताकद आहे ना ती मतदान स्वरूपामध्ये देतोय. एखाद्या व्यक्तीला आपला देश निवडायचा आहे, आपल्या देशाचा नेता कोण असणार आहे हे तुम्हाला मतदान थ्रू त्याला द्यायचं आहे. म्हणून स्वतःला विकू नका, स्वतःच्या मताला विकायचं नाही. मग कारण का, लोकसभेमध्ये ज्या पक्षाला जास्त मतं भेटली ते शासन करेल आपल्याला. आणि चांगल्या त्या ठिकाणी चांगल्या पदावर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य की बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की भारतीय राज्यघटना चांगली लिहिली गेली का वाईट. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं, त्यांनी सांगितलं होतं की राज्यघटनेनुसार इलेक्शन होईल आणि त्या पदावर चांगली व्यक्ती निवडून गेली तर राज्यघटना चांगली, आणि त्या जागेवर त्या पोझिशन मध्ये वाईट व्यक्ती गेली तर राज्यघटना काय ठरेल हे ना. म्हणून पदावर जाणारी व्यक्ती काय असायला पाहिजे, चांगली असायला पाहिजे. आणि राज्यसभा आणि लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा, राज्यसभेमध्ये टोटल कॅन्डिडेट किती आहे, 250, आणि या ठिकाणी काय आहे 550. आपण हे नाही पाहिलं होतं की राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे किती जातात, महाराष्ट्रामधून आपण राज्यसभेमध्ये किती सदस्यांना पाठवणार आहोत, 19. आणि लोकसभेमध्ये आपण किती पाठवणार आहोत, किती आहे 48. लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रश्न पडलेला आहे याच्यामध्ये. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये 550 पैकी आपले 48 जातील आणि 250 पैकी किती आहे 19. आता बघा, लोकसभेमध्ये ना 5 वर्षानंतर लोकसभा इलेक्शन होतं, माहितीये का. लोकसभेचं इलेक्शन किती वर्षांनी होतं, आणि राज्यसभेचं इलेक्शन होतं का, नाही होतं. ही स्थायी सभागृह आहे. लक्षात येत आहे काय होतं, ते स्थायी सभागृह आहे. आणि हे विसर्जन होत नाही. विसर्जन कोणतं होतं, लोकसभा. विसर्जन होणे म्हणजे 5 वर्ष समाप्त होणे, पुन्हा इलेक्शन होणे. राज्यसभा कधीही नाही, है ना. 3-2 पद्धतीने काहीतरी इलेक्शन होते यांचं. 3 आपलं 2-3 आहे, म्हणजे वरती 2 आणि या ठिकाणी किती आहे, हे आहे. प्रत्येक 6 यांचा कार्यकाल किती आहे, 6 वर्ष. म्हणजे जो कॅन्डिडेट निवडून येईल तो किती वर्ष राहील, या ठिकाणी 6 वर्ष. आणि इथं तर निवडून येणारा कॅन्डिडेट पण किती आहे, 5 वर्ष. आणि लोकसभा सुद्धा किती वर्ष, 5 वर्ष. हे लक्षात ठेवा, हे ना. राज्यसभा काय म्हणताय, 1/3 का, 1/3 असेल, कन्फर्म ना. दर 2 वर्षांनी ना, 1/3. ठीक आहे. 3 पैकी 1 कॅन्डिडेट आहे, त्याचं इलेक्शन होईल आणि ते कुठं पाठवले जातील, राज्यसभेमध्ये, हे ना. मग विसर्जन होणार सभागृह कोणतं आहे, लोकसभा. आणि जे स्थायी सभागृह आहे ते विसर्जन होतच नाही, कोण होतं, राज्यसभा. आणि एखाद्या वेळेस राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये फायटिंग झाली तर एक स्वतंत्र मीटिंग होते. संयुक्त सभा घेण्याची अधिकार कोणाला, राष्ट्रपती. लक्षात येत आहे, यांची सभा घेतात. आणि सभा कोण घेतात, राष्ट्रपती सभा घेतात. पण अध्यक्ष पद मात्र कोणाला देतात, है ना, अध्यक्षपद. अध्यक्षपद कोणाला देत आहे, लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ना त्यांना देतात. लोकसभा अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्षताच राज्यसभेचे सभापती असतात, हे लक्षात ठेवा, है ना. हे त्यांना संयुक्त अधिवेशन घेण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला. आणि जर का कधी राज्यसभा पण गायब आहे, लोकसभा पण गायब आहे, विराम काळामध्ये राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. कलम नंबर 123. कलम नंबर किती आहे, 123. म्हणजे देश कोण चालवते, आपल्याला संसद चालवते. देश कोण चालवते, संसद. संसद तर कोण कोण आहे, राज्यसभा आणि लोकसभा राष्ट्रपती मिळून तयार होतात ना. याचं तर इलेक्शन होतं, याचं पण 3 पैकी 1 कॅन्डिडेट पुन्हा इलेक्शन निवडून येतोय. जर हे सभागृहच प्रेझेंट नसतील, कारण कायदा जर तयार करायचं असेल तर याचं बहुमत घ्यावं लागतं, त्याच्यानंतर इथं पाठवावं लागतं, याचं पण बहुमत घ्यावं लागतं, तेव्हा कायदा तयार होतो ना. राष्ट्रपतीची सही गेल्यानंतर याच्यापैकी एक जरी नसलं तरी कायदा तयार होतो का, नाही. ही प्रोसेस आहे कायदा तयार करण्याची. पण जर असं आहे, देशावर जर संकट येऊन गेलं, मग तो अधिकार कोणाला भेटून जातो, राष्ट्रपतीला.
राष्ट्रपती एक अध्यादेश करतात 123 अन्वये, मग राष्ट्रपती अधिदेश करतात. हा कायदा आहे तात्पुरत्या स्वरूपात. मग तो अचानक देश संकटात सापडला असेल, मग त्याला तारण्यासाठी कोणता अधिकार दिला राष्ट्रपतीला? 123. राज्यघटना बघा, ज्या वेळेस तुम्ही राज्यघटना तर बघा, चांगल्या पद्धतीने वाचा. तुम्ही ज्या संकटात आहे ना, संकटामधनं सोल्युशन काढण्याची पद्धत याच्यामध्ये भरपूर आहे. ज्या वेळेस देश संकटात असेल नसेल त्यावेळेस भरपूर गोष्टी दिल्या. राष्ट्रपतीला अजून 3 अधिकार देऊन मोकळे झालेत. 352, 356, 360 आणि 365. हे 3 कलम खूप आहे. आणीबाणीच्या कालखंडामध्ये वापरले जातात. कुणाला देतात ते? राष्ट्रपतीला. आणीबाणी कालखंड म्हणजे नेमकं काय? आणीबाणी हा विषय आपण राज्यघटनेमध्ये जर्मनीकडनं घेतले. कोणत्या देशाकडनं घेतले? पुढे पण बघणार आहोत, पण पुढे सांगतो. जर्मनीकडनं आपण घेतोय आणीबाणी. आणीबाणी म्हणजे काय? देशामध्ये खूप मोठं संकट येऊन गेलं आहे. ज्यावेळेस कायदा सुद्धा काम न करत असेल, मग त्यावेळेस देश वाचवायचा असेल तर काही अधिकार ठेवले पाहिजे. आणि अधिकार आपण ठीक आहे, आपल्यावर एखाद्या वेळेस अटॅक झाला तर आपण सगळ्यांना विचारत बसलो काय करू काय करू काय करू, याच्यामध्ये टाइम जाईल ना. तोपर्यंत समोरचा मारून मोकळा होऊन चालला जाईल. मग एकाच व्यक्तीकडे अधिकार येईल. मग मी तुम्हाला म्हणणार मारा त्याला, मग तुमचं काम आहे हाणायचं है ना. तुम्ही रिटर्न व्हा तर तुमचं काम आहे रिटर्न व्हायचं. लक्षात येते ना. मग आणीबाणीच्या कालखंडात जर एखाद्या वेळेस देशावर संकट आलं तर कलम नंबर 352 आहे. देशावर परराष्ट्राने जर आक्रमण केलं, चायनाने अटॅक केला, पाकिस्तानने अटॅक केला, त्यावेळेस कोणती आणीबाणी लागू होते? 352 आणीबाणी लागू होते. देशावर संकट आलं तर. जर राज्यामध्ये संकट आलं तर 356 है ना. याला राष्ट्रपती राजवट म्हणतो. म्हणजे घटनात्मक दृष्ट्या जी नियमावली आहे त्या नियमावली अंतर्गत जर शांतता निर्माण होत नसेल तर 356 होत. महाराष्ट्रामध्ये यंत्रणा आहे ना, राजकीय यंत्रणा, मुख्यमंत्री आहे, राज्यपाल आहे, किंवा त्याने मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट मंत्री आहे, यांच्या पलीकडे जर कधी गेलात मग तो कोणत्या आणीबाणी लागवते? कोणत्या कलमान्वये? 356. त्यांना हँडल होत नाही महाराष्ट्र, तेव्हा ती आणीबाणी होईल. मग त्याच्यानंतर केंद्र आदेश देईल. केंद्र आदेश देतं, केंद्राच्या आदेशाचं सुद्धा पालन होत नसेल तर मग कोणती लागू होऊन जाईल? 356. तुम्हाला आपलं 365. लक्षात ठेवा, या दोघांमध्ये फरक आहे. ऑलरेडी याच्यामध्ये राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना सुद्धा राज्य जर सांभाळू शकत नाही अशी कंडिशन झाली तर कोणतं कलम होतं? 356. आणि केंद्राने आदेश दिले, आता हे यांना गाठत नसेल तर मग केंद्र जाईल तिथं, केंद्र परत ऑर्डर करेन काहीतरी. मग केंद्राच्या अंडरमधनं जो हे क्लीन होत नसेल तर मग कोणता कलम लागू होतं? केंद्राचे आदेश राज्य पाडण्यास असक्षम राहिल्यास 365 कलम लागू होतं. कळतंय ना. तुमच्या घरामधलं भांडण तुमच्याने मिटत नसेल तर 356. आणि मी सांगितलं मिटून जायला पाहिजे पण तुमच्याने शक्य होत नाही, 300 आदेश देतं केंद्र है ना. मग त्यावेळेस कोणतं होईल? 365. मग बाकी पर्याय मग राष्ट्रपतीला पंतप्रधानांना माहिती कसं गेम करायचं ते प्रेमाने सांगतो. आदेश देऊन बघतो, नाही असेल तर मग आपल्या पद्धतीने काटा काढू. आणि तुमच्याकडे पैसा जास्तच खिसा भरून व्हायला लागला किंवा पैसाच नाही आहे, मग याला म्हटलं जातं 360 आणीबाणी. तुम्ही म्हणणार सर आमच्याकडे पैसे कुठं आहे, मग ही आणीबाणी का नाही लागू झाली हे ना. पैसे जास्त राहिले तरी प्रॉब्लेम आहे आणि पैसे कमी राहिले तरी प्रॉब्लेम आहे. मग हे सगळं अर्थवृत्तांत बघण्यासाठी आपल्याला अर्थमंत्री दिले आहे, आरबीआय दिलेले आहे. पैसा सुद्धा बॅलन्स कराय. बँकांची बँक कोणाला म्हटलं जातं? आरबीआय हे ना. बँक आहे, पैसा जास्त झाला तरी घोटाळा आहे. आरबीआय. आरबीआयची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1934च्या कायद्यान्वये 35 ला हे ना. आणि तारीख जर बघायची असेल तर 1 एप्रिल हे ना. हे लक्षात ठेवा. आरबीआय. आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा लक्षात ठेवा. आरबीआय बँकांची बँक म्हटली जाते है ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युपीएससी पीएचडी मध्ये त्यांनी एक थेसिस म्हटलं आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी पीएचडी केली त्याच्यामध्ये. त्यांच्याच वरनं या बँकेची निर्मिती झाली, आरबीआयची. लक्षात येत आहे. पैसा किती छापायचा, काय करायचं, सगळं काय आहे हे आहे. एखाद्या बँकेला कर्ज द्यायचं किती द्यायचं हे कोण ठरवते आहे? आरबीआय ठरवते हे ना. हे अधिकार आहे. आणि याला हँडल करण्यासाठी कोण आहे? गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. हे लक्षात ठेवा. बँकांची बँक आहे.
ठीक आहे, आजच्या दिवशी इकडंच थांबू. किती टाइमला?